भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया समजून घेताना किंवा त्याविषयी बोलताना अनेक जण सहज बोलतो की भारतीय संविधान लिहिण्यासाठी तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. हा कालावधी भारतीय संविधान सभा निर्माण झाल्यापासून ते संविधान सुपूर्त करण्यापर्यंतचा एकूण कालावधी आहे. फक्त संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना एवढा कालावधी लागलेला नाहीये. संविधान लिहिण्यासाठी निर्माण करण्यासाठी संविधान सभेतील मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 या दिवशी होते आणि बाबासाहेब आंबेडकरांकडे संविधान लिहिण्याचं काम येतं, मसुदा लिहिण्याचं काम येतं. आणि बाबासाहेब आपल्या विद्वत्तेच्या जोरावर, जागतिक अभ्यासाच्या, संविधानाच्या अभ्यासाच्या जोरावर ते लिखाण फक्त तिथून पुढे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 5 महिन्यामध्ये भारतीय संविधानाचा मसुदा लिहिण्याचं काम पूर्णत्वास नेतात आणि तिथून पुढे 8 महिने तो मसुदा या देशातील जनतेसमोर खुला ठेवला जातो आणि त्यावरती साधारण 7,500 पेक्षा जास्त सूचना आल्या आणि त्यावर पुन्हा शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला, त्या सूचनांचं निरसन केलं, त्यातल्या योग्य वाटल्या त्या पुन्हा संविधान सभेसमोर ठेवल्या गेल्या. अशा प्रकारे ही प्रक्रिया चालली. जो मसुदा तयार झाला त्या मसुद्याचं म्हणजे त्या संविधानाचं 4 नोव्हेंबर 1948 ते 25 नोव्हेंबर 1949 या कालावधीमध्ये संविधान सभेमध्ये 3 वेळा वाचन झालं. म्हणजे प्रत्येक मसुदा, प्रत्येक कलम, त्या प्रत्येक तरतुदीचं आणि त्याविषयी आलेल्या आक्षेपांचं, मान्यतांचं 3 वेळा फेर वाचन होऊन सर्वांच्या संमतीनं अखेरीस मसुदा पूर्णत्वास गेला आणि तो मसुदा, ते संविधान भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान सभेचे अध्यक्ष व या देशाला समर्पित केलं. अशा प्रकारे संविधानाची एकूण निर्मिती प्रक्रिया ही 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालली. तर संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधान मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी घेणारे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त 5 महिन्यामध्ये संविधानाचा मसुदा तयार केला आणि तो संविधान सभेस दिलेला होता. हे आपण संविधानाचे अभ्यासक म्हणून, संविधानाचे समर्थक म्हणून लक्षात घेतलं पाहिजे.